नमस्कार. तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो. तर आता भजनी मंडळींना 25,000 रुपये अनुदान हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कोणाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया. मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे. तर आता भजनी मंडळींना मिळणार 25,000 रुपयाचे अनुदान रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता ज्यांनी कोणी याआधी भजनी मंडळींनी अर्ज केलेले आहेत तर अशांना 25,000 रुपये हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये लिस्टमध्ये तुमच्या मंडळाचे नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे, अर्ज कुठे करायचा आहे. तर महाराष्ट्र शासनाकडून भजनी मंडळींना आर्थिक मदत देण्यासाठी जी की ही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर कला, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम टिकून ठेवण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षी अनुदान यांना दिले जाते. तर इथं अनुदान जे आहे दरवर्षी 25,000 रुपये इतके अनुदान हे भजनी मंडळींना इथं देण्यात येते. त्यानंतर कोणाला अनुदान मिळते तर यामध्ये पात्रता जी आहे यामध्ये संबंधित मंडळ शासनाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तर याची नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे यावरती सुद्धा आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर लगेच बघा. त्यानंतर किमान तुमच्या जे काही भजनी मंडळ आहे त्यामध्ये 11 सदस्य असणे आवश्यक आहे. किती सदस्य? 11 सदस्य असणे आवश्यक आहे जे काही तुम्हाला. त्यानंतर मंडळ सक्रिय असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचे जे काही कार्यक्रम आहेत ते रेग्युलर सुरू असणे आवश्यक आहे. 5 दिवसाआड 6 दिवसाआड म्हणजे तुमचे जे काही कार्यक्रम आहे ते चालू असणे आवश्यक आहे. त्यानंतर मागील वर्षाचे जे काही अहवाल दिले असले नाही. त्यानंतर तुमचे जे काही बँकेचं पासबुक आहे त्याचं तुमचं सामूहिक असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या मंडळाचं जे काही बँकेचं पासबुक आहे ते असणे आवश्यक आहे, जेणेकरून स्वतःचं चालणार नाही. सामूहिक म्हणजे असणे आवश्यक आहे. मंडळाचं तुमचं खातं असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे 25,000 रुपये हे जमा केले जाते. तर त्यासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्रे आहे तर यामध्ये मंडळ नोंदणी प्रमाणपत्र. तर ते प्रमाणपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे व तुम्ही कुठून घेऊ शकता यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. त्यानंतर सदस्यांची यादी. तर आता जे की तुम्हाला 11 सदस्य त्यामध्ये लागणार आहे भजनी मंडळीमध्ये, तर त्यामध्ये त्यांची लिस्ट लागणार आहे, त्यांची नावं लागणार आहे. त्यानंतर त्या सदस्यांचे आधार कार्ड, जे की 11 जण आहेत तर 11 जणांचे सुद्धा आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर त्यांचे बँकेचे पासबुक मंडळाचे लागणार आहे, स्वतःचं लागणार नाही, फक्त मंडळाचं बँकेचं पासबुक. फोटो लागणार आहे, पासपोर्ट आणि कार्यक्रमाचे फोटो. जिथं तुम्ही कार्यक्रम घेता भजनी मंडळीचे जे आहे जिथं तुम्ही कार्यक्रम घेतात तिथलचे 2-3 फोटो वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्हाला इथं लागणार आहे. मागील वर्षाचा अहवाल. जर तुम्ही मागील वर्षाचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल 25,000 रुपये तुम्हाला मिळालेले असेल तर आता ते मागच्या वर्षाचा जो काही अहवाल आहे ते तुम्हाला इथं द्यायचा आहे. त्यानंतर 25,000 रुपये जमा कधी होणार तर अनुदानाची रक्कम हे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. तर आता टप्प्याटप्प्याने एकदाच सर्वांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. ज्यांचं अप्रूव्ह झालं, मंजूर झालं, दरवर्षीप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते. अनेक मंडळांना आजपासून रक्कम मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्याचे जे काही पैसे आहेत ते कधी मिळतील, आपल्या चॅनलवरती जे काही नवीन GR आला तर लगेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही जिल्ह्यांमध्ये फाईल प्रक्रिया पूर्णपणे, काहींमध्ये व्हेरिफिकेशन सुरू राहते. कधी व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. मंडळाच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. त्यानंतर अर्ज कसा करायचा तर तुम्ही जिल्हा सांस्कृतिक कार्य विभागामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन देखील अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. त्यानंतर फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर अध्यक्ष आणि सचिवाची सही सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. फाईल जमा करणे आवश्यक आहे. व्हेरिफिकेशन करणे सुद्धा आवश्यक आहे. पैसे अजून जमा झाले नाही तर काय करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमची फाईल पेंडिंग व्हेरिफिकेशनमध्ये आहे का ते चेक करायचं आहे. असू शकते त्यामुळे तुमचे पैसे तर थांबलेले असतील. मंडळाचे बँक खाते मिसमॅच असेल किंवा त्यांच्यामध्ये काही बदल झालेला असेल. सदस्यांची संख्या जे की 11 दिलेली आहे की नाही ते तुम्ही चेक करून घ्या. कागदपत्रे पूर्णपणे तुम्ही 11 जणांचे आधार कार्ड, फोटो, मंडळाचे जे की तुम्ही कार्यक्रम घेता त्यांचे फोटो व्यवस्थित दिले की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. मागील वर्षाचा अहवाल दिला नसेल त्यामुळे तुमचे पैसे इथं आलेले नसेल तर उपाय काय करायचा आहे, जिल्हा सांस्कृतिक कार्यालय विभागाशी संपर्क तुम्हाला करायचा आहे. मंडळाचे कागदपत्र अपडेट करून घ्या. खाते ॲक्टिव्ह नसेल तर ॲक्टिव्ह करून घ्या, तपासून घ्या खाते.
त्यानंतर अशा पद्धतीने जे की तुम्हाला भजनी मंडळींना 25,000 रुपये या योजनेच्या अंतर्गत दिले जाते. ज्यांना कुणाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती आपण लगेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ सोडणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.